यानंतर बातमी आहे मंत्रिमंडळाच्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयासंदर्भातली। गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला। राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाहीये। केंद्र सरकार आणि न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं। बघूया। या आरक्षण विरोधी बाबू लोकांनी अशा प्रकारचे हे कट कारस्थान केलेले आहे आणि राज्य सरकारने दुर्दैवाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय। अखेरचा इतिवृत्त फायनल होईपर्यंत चर्चेला वाव आणखीन आहे आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा सुद्धा होईल। कुठेही जातीपातीचं राजकारण किंवा एखाद्या जातीला कमीपणा येईल असा कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला नाही। सरकारची अधिकाऱ्यांनी फसगत इथंच केलेली आहे। सरकारला हे अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे होतं की कॅटेगरी नाही आहे, जनरल ही कॅटेगरी नाही आहे। राज्यातल्या आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आलाय। राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात नो एंट्री करण्यात आली आहे। वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षेस बसण्याच्या संधीत शासनाकडून सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाहीये। त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय। ओबीसी नेते आणि वकील मंगेश ससाणे यांनी काही सवाल उपस्थित केले। या आरक्षणाचं सवलत कुठली घेतली असेल, म्हणजे शुल्कासाठी वयाची जी सवलत असते किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी जे मेरिटची जी सवलत असते, ही सवलत घेतलेले जे आरक्षित वर्गातील उमेदवार आहेत, या उमेदवारांना ओपनमधनं कॉम्पीट करता येणार नाही अशा प्रकारचा तुघलकी निर्णय या महाराष्ट्र सरकारचे जे मंत्रालयात बसलेले हे सेक्रेटरी लेवलचे जे कोण बाबू लोक आहेत, या बाबू लोकांनी, या आरक्षण विरोधी बाबू लोकांनी अशा प्रकारचे हे कट कारस्थान केलेलं आहे आणि राज्य सरकारने दुर्दैवाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय। राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाहीये। राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे। दरम्यान यानंतर सरकारनं स्पष्टीकरण दिलं। केंद्र सरकारसोबत न्यायालयाचे काही निर्देश आलेत, त्यानंतर मंत्रिमंडळाच्या समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं। केंद्र सरकार किंवा सुप्रीम कोर्टाच्या जे काही डायरेक्शन्स आले त्यानुसार काल एक प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आला होता। आता हा मंत्रिमंडळासमोर काल आलेला ठराव आहे। याच्यावर इतिवृत्त कायम होईपर्यंत नंतरही चर्चा होऊ शकते आणि याच्यामध्ये आणखीन कुणाचं काय मत आहे हे सुद्धा मंत्रिमंडळासमोर येऊ शकते। म्हणून अखेरचा इतिवृत्त फायनल होईपर्यंत चर्चेला वाव आणखीन आहे आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा सुद्धा होईल। असं कुठचाही एखादा समाज दुखवेल असा काही कॅबिनेटनं निर्णय घेतलेला नाही। उलट जे आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतो किंवा सरकार चालवत असताना SC, NT, VJNT असतील किंवा ओबीसी बांधव असतील, मायक्रो ओबीसी असतील, यांच्या कुठेही त्यांच्या न्याय हक्काला बाधा येऊ नये ही भूमिकाच आमच्या सरकारची आहे। त्याच्यामुळे कुठेही कुठच्या समाजाला बाधा येईल असा काही निर्णय झालेला नाही। कुठेही जातीपातीचं राजकारण किंवा एखाद्या जातीला कमीपणा येईल असा कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला नाही। सरकारच्या या निर्णयावर गुणरत्न सदावर्ते यांनी टीकास्त्र डागलं। सरकारचा हा GR मेरिट बंद करणारा असल्याचं सदावर्तेंनी म्हटलं। या GRचा दूरगामी परिणाम होईल असंही सदावर्तेंनी म्हटलंय। महाराष्ट्र शासनानं, महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानं एक निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे सरकारच्या स्वतःच्या धोरणाच्या, स्वतःच्या विचाराच्या DNA विरुद्ध जाऊन तो निर्णय झालेला आहे। मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही म्हणजे रिझर्वेशनच्या नंतर सोबत कन्सेशन आहे, त्या कन्सेशनवर जेव्हा आपण बंदी आणतो की एवढेच लोक त्या कन्सेशन्स, एवढीच लोक खुल्या वर्गातलीच रिझर्वेशन घेऊ म्हणजे खुल्या वर्गात जाऊ शकतील, मुळामध्ये सरकारचं धोरण इथंच चुकलं। सरकारची अधिकाऱ्यांनी फसगत इथंच केलेली आहे। सरकारची अधिकाऱ्यांनी फसगत इथंच केलेली आहे। सरकारला हे अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे होतं की कॅटेगरी नाही आहे, जनरल ही कॅटेगरी नाही आहे। हात जोडून सांगतो, नतमस्तक होऊन सांगतो,
जनरल ही कॅटेगरी नाही, जनरल मेरिट आहे. दरम्यान मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आता राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना या GR नंतर राखीव प्रवर्गातून अर्ज करता येणार. त्यांच्यासाठी ओपनची दारं बंद करण्यात आली आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.